नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 21 एप्रिलच्या भागामध्ये मित्रांनो आता नंदिनी जीवाला सांगत असे, तुम्हाला माहिती आहे का जीवा, जुई ना गजरे विकून आपल्या मावशीला मदत करते आणि त्याच्यामुळे ना तिची शाळा सुटली आहे. ती मात्र मला परत सुरू करून द्यायची आहे. तर तेव्हा जुई म्हणते झाली झाली सुरू झाली. तर तेव्हा नंदिनी खूपच खुश होते आणि म्हणते काय सांगते, शाळा सुरू झाली आणि ती कशी काय? तर तेव्हा जुई म्हणते तेव्हा तुम्ही त्या दिवशी सांगितलेलं होतं ना, ते बालमजुरी गुन्हा ते सगळं मी मावशीला सांगितलं. मग तिने घाबरून ना रात्रीच्या शाळेत टाकलं मला. तर तेव्हा नंदिनी म्हणते अरे वा, मग तर बरं झालं. आणि तेव्हा आता जुई गजरे देते आणि जीवा ते गजरे आपल्या हातात घेतो. तर तेव्हा जुई म्हणते आणि 100 रुपये? तर जीवा म्हणतो ते बरं लक्षात आहे तुझ्या, देतो थांब. आणि विचारतो ऑनलाईन देऊ का? आणि नंदिनीला म्हणतो अगं माझ्याकडे कॅश नाही आहे, पैसे असतील तर दे. तर तेव्हा नंदिनी पर्समधून पैसे काढते आणि जीवाच्या हातात देते आणि म्हणते तुम्ही द्या. तर तेव्हा जीवा आता जुईच्या हातात पैसे देतो आणि तेव्हा लगेचच जुई म्हणते आणि हां साबण घेता का? तर तेव्हा जीवा म्हणतो तू साबण पण विकतेस? तर तेव्हा जुई म्हणते हो, कारण दोघात पण सुगंध असतो ना. घ्या ना, एकदम मस्त साबण आहे, खूप छान वास येतो, एकदम अत्तरावानी. आणि असं तिने म्हटल्यानंतर म्हणजे अत्तराचं नाव काढल्यानंतर या दोघांना सुद्धा थोडंसं क्लिक होतं काहीतरी. आणि तेव्हाच आता हे दोघे सुद्धा एकमेकांच्याकडे बघू लागतात. तर तेव्हा आता जीवा जुईला एकदम हळू आवाजात विचारतो, मला सांग तू इथे कुठं अत्तर विकणाऱ्या बाईला बघितलंयस का? तर इकडे मात्र मित्रांनो तर त्याच वेळेला घरामध्ये म्हणजे विजय घरी आलेला असतो ना, काल आपण बघितलं. तर आता पार्थ त्याच्यावरती भडकतो, म्हणतो मूर्ख आहेस का रे तू, एवढ्या मोठ्या मोठ्या बाता करतोस? अरे रम्याचा विषय आल्यानंतर तुझा मेंदू का बधीर होतो? तर तेव्हा विजय म्हणतो नाही, तुमचे खेळ लक्षात आलेत ना म्हणून सुन्न झालोय मी. एवढ्या चांगल्या घरातला मुलगा तू, एवढ्या चांगल्या आईवडिलांचा मुलगा, अरे असल्या या चीप गोष्टी करता तुम्ही. तर तेव्हा आता पार्थ तर रागारागाने त्या विजयच्या अंगावरतीच जातो आणि त्याची कॉलर पकडत म्हणतो आईवडिलांच्या वरती जायचं नाही या. तर तेव्हा विजय सुद्धा त्याच्याहून जोराने आवाज करत म्हणतो मग तू सुद्धा ना रम्याच्या नावावरती वाटेल ते खपवायचं नाही. तर तेव्हा पार्थ त्याच्यावरती बोट करून म्हणतो माझ्या घरात तमाशा नको आहे, तुझ्या खोटारड्या बायकोला घेऊन घरी जा आणि काय लाड करायचे ते कर जा तिकडं. तर तेव्हा विजय म्हणतो नेणारच आहे, पण तोपर्यंत जर तिला अशा प्रकारे टॉर्चर केलं ना तर जगणं हाराम करीन मी तुमचं, असं म्हणून तो बोट करून बोलतो. तर तेव्हा चक्क पार्थ तर आता विजयची कॉलरच पकडतो आणि विजय सुद्धा आता पार्थची कॉलर पकडतो आणि दोघं सुद्धा एकमेकांना धक्काबुक्की करू लागतात. तर तेव्हा आता मानिनी आणि बाकी सर्वजण सुद्धा मध्ये पडतात, त्या दोघांना सोडवू लागतात. आणि मानिनी आता त्या दोघांना बाजूला करते आणि ओरडते काय चाललंय तुमच्या दोघांचं. तर तेव्हा काव्या सुद्धा पार्थला म्हणू लागते पार्थ प्लीज शांत व्हा ना प्लीज, तुम्ही इथे बसा बरं. तर तेव्हा पार्थ म्हणतो नाही मला नाही बसायचं आहे. तर मानिनी म्हणते पार्थ काव्या तुम्ही दोघंही जरा शांत व्हा. अरे पार्थ तुझी बायको प्रेग्नंट आहे आणि तू तमाशे करतोयस. आणि वसू म्हणते आणि विजयराव या घरचे जावई आहेत हे सुद्धा विसरू नका. तर तेव्हा पार्थ म्हणतो वसू आत्या तुझ्या वयाकडे बघून मी गप्प बसलोय, पण हा माणूस यापुढे मला या घरामध्ये नको आहे. तर तेव्हा रम्या म्हणते का रे पार्थ, हा माणूस या घरामध्ये पुन्हा का नाही दिसणार? या घरचा जावई आहे तो, माझा होणारा नवरा, मग तर तो इथे येणारच ना. आणि विजयला म्हणते विजय जाऊ दे, तू शांत हो, मूर्खांच्या बरोबर भांडण करणं म्हणजे एक प्रकारे मूर्खपणाचं आहे. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता मानिनी थोडंसं रम्याला ओरडते. तर तेव्हा आता काव्या पुढे येते आणि रम्याला म्हणते रम्या तू खाल्लायस एवढा मार पुरेसा नाही आहे का तुझ्यासाठी? तर तेव्हा रम्या तिला म्हणते प्रेग्नंट आहेस ना ग तू, मग शांत बस ना जरा, उगाच तुझ्या बाळाला त्रास होईल असं ती म्हणत असते. तर तेव्हा आता पार्थ पुढे येतो आणि म्हणतो 1 मिनिट रम्या, आमच्या बाळाबद्दल काही बोलायचं नाही कळलं ना तुला. तर तेव्हा मानिनी आता पार्थला थांबवते आणि म्हणते पार्थ पुरे. आणि वसूला म्हणते वसूताई प्लीज तुम्ही तरी विजयरावांना घेऊन तुमच्या खोलीत जाता का? तर तेव्हा पार्थ म्हणतो कशाला, खरं खोटं एकदाचं होऊनच जाऊ देत. आणि रम्याला विचारतो रम्या सांग काल रात्री मला इथं बोलावून म्हणाली नाहीस की मला तुझ्याशी लग्न करायचंय? तर तेव्हा रम्या म्हणते हो आले होते ना, पण मी तुला हे सांगायला इथं आले होते की मला लवकरात लवकर विजयबरोबर लग्न करायचं आहे. आणि असं तिने पलटी मारलेली बघितल्यानंतर पार्थला तर खूप मोठा धक्काच बसतो. तर रम्या म्हणते पण तू मात्र लवकरात लवकर आणि विजय हे शब्द काढून स्वतःचं नाव तिथं घातलंस आणि म्हणते शेम ऑन यू पार्थ. तर तेव्हा पार्थ म्हणतो अगं किती खोटं बोलशील तू रम्या. तर तेव्हा आता पार्थ एकदम रागारागाला येत असतो. तर तेव्हा आता काव्या पार्थला म्हणते पार्थ शांत व्हा शांत व्हा, असं म्हणून त्याचा हात घेते आणि आपल्या पोटावरती ठेवते. आणि लगेचच 10, 9,
8 असे उलटे आकडे मोजू लागते. तर तेव्हा विजय म्हणतो सुरू करा, उलटी गिनती सुरू करा. मी विजय मतकरी रम्यावरती झालेले खोटे अजिबात सहन करणार नाही. तर तेव्हा पार्थ परत भडकतो आणि त्याच्यावरती बोट करून त्याला ओरडतच असतो. इतक्यातच मित्रांनो आता काव्याला चक्कर येते. तर मानिनी आता पुढं येते आणि पार्थला म्हणते एकदम चूप, बास झालं आता. अरे तिची अवस्था काय बघतोयस ना तू, तिला खोलीत घेऊन जा. तर पार्थ ऐकत नसतो आणि बोलत असतो. तर मानिनी परत त्याला ओरडते, म्हणते तिला खोलीत घेऊन जा. आणि मित्रांनो इथे तर रम्याने आता चांगलीच पलटी मारून पार्थ आणि काव्याला चांगलाच त्रास दिलेला असतो. आणि अखेर आता पार्थ काव्याला घेऊन आतमध्ये जातो मित्रांनो मानिनीने सांगितल्यामुळे. तर मानिनी आता विजयला म्हणते विजयराव माफ करा, पण आत्ता हे जे काही झालं ना ते चांगलं नाही झालं. तर तेव्हा विजय बोलायचा प्रयत्न करत असतो. तर मानिनी म्हणते नाही मला काही एक ऐकायचं नाही आहे. खरं सांगायचं झालं ना तर तुम्हालाही बऱ्याच गोष्टी माहिती नाही आहेत, पण यावर ना आत्ता चर्चा करायला नको. तुम्ही प्लीज तुम्ही या आता. आणि असं तिने सांगितल्यानंतर आता वसू म्हणते विजयराव हवं तर मी हात जोडून तुमची माफी मागते. या विषयावरती आपण नंतर बोलूयात, पण आत्ता प्लीज असं ती म्हणत असते. तर तेव्हा रम्या म्हणते आई कशाला तू सारखे सारखे हात जोडतेस. आणि विजयला म्हणते विजय मी माफी मागते, सॉरी. तर तेव्हा विजय पुढे येतो आणि रम्याचा हात आपल्या हातात घेतो आणि तिला म्हणतो काही वाटलं तर फोन कर, सगळं सोडून येईन मी. आणि असं सांगून तो आता तिथून निघून जातो. पण मानिनी मात्र रम्यावरती खूप रागाला आलेली असते. तिला बरोबर कळालेलं असतं की हे सगळं काय आहे ते, आणि ती रागारागानेच रम्याकडे बघत असते. तर इकडे आता जीवाने विचारल्यानंतर जुई म्हणते नाही बाबा, इथं तर कुठं अत्तर विकणारी बाई मी नाही बघितली, आणि असती तर मला माहिती असतं ना, आणि मी एकदा भेटलेल्या माणसाला कधीच विसरत नाही. तर तेव्हा नंदिनी म्हणते बरं बरं ठीक आहे. तर तेव्हा जुई विचारते पर काय झालं व, तुमचे चेहरे का पडलेत. तर तेव्हा जुईने असं विचारल्यानंतर नंदिनी म्हणते नाही काय नाही ग, पण तुझी मावशी कधी येणार आहे. तर तेव्हा जुई म्हणते तुम्ही मोठी माणसं लहान मुलांच्या समोर असं विषय का बदलता बरं, मला माहिती आहे काहीतरी झाले सांगा ना. तर तेव्हा जीवा म्हणतो नाही नाही तुझ्या कामाचं नाही आहे ते, तुला उशीर होत असेल जा 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 बरं, तुला रात्री परत उशीर होईल शाळेला, जा बरं. असं म्हणून तो आता विषय टाळतो आणि जाऊन बाजूला बसतो. तर तेव्हा जुईसुद्धा जाते आणि त्याच्या शेजारी बसते आणि म्हणते अहो काका जुईला ना बरोबर मदत करता येते, तुम्ही उगाच विषयाला काय युटर्न मारताय, सांगा ना काय झालंय ते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो तू ना खरंच नकटी आहेस नकटी, ऐकणार नाहीस असं म्हणतो आणि तिला एकदम हळू आवाजात सांगू लागतो काय ना सध्या इथे आजूबाजूला किडनॅपिंगचं रॅकेट सुरू आहे. म्हणजे एक म्हातारी बाई आहे, वयस्कर बाई, ती मुलांच्या आईवडिलांना अत्तर सोंगायला देऊन त्यांच्या मुलांना किडनॅप करते. उद्या ना इथेच आजूबाजूला एक पाळणा घर आहे असं तो बोलत असतो. तर तेव्हा जुई म्हणते ममताई पाळणा घर, आणि असं तिने म्हटल्यानंतर या दोघांना सुद्धा आश्चर्यच वाटतं. आणि नंदिनी लगेचच तिच्या शेजारी जाऊन बसते आणि म्हणते म्हणजे तुला माहिती आहे. तर तेव्हा जुई म्हणते हो, आणि मी म्हणाले ना मी जे पण बघते ते सगळं काही माझ्या लक्षात राहतं, पण त्या पाळणाघराचं काय. तर तेव्हा जीवा म्हणतो उद्या म्हणजे आम्हाला असं वाटते की उद्या त्या पाळणाघरामधून एका मुलाचं किडनॅपिंग होणार आहे. तर ते ऐकल्यानंतर जुईला तर धक्काच बसतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते आम्हाला ते किडनॅपिंग थांबवायचं आहे आणि त्या अत्तर विकणाऱ्या वयस्कर बाईला पकडायचं आहे, तिला जर थांबवलं ना तरच बाकीची मुलं सुटतील. तर तेव्हा जुई म्हणते मला वाटते जी बाई त्या लहान मुलांना की असं ती म्हणत असते. तर नंदिनी म्हणते किडनॅप. तर जुई म्हणते हां, म्हणजे ती बाई लहान पोरांना किडनॅप करते ना, ती काय साधीसुधी नाही आहे बाबा, आणि जर का आपल्याला तिला धरायचं असेल ना तर आपल्याला तिच्यापेक्षा हुशार व्हावं लागेल. आणि असं ती बोलत असताना हे दोघंसुद्धा एकमेकांच्याकडे बघून हसत असतात. तर तेव्हा जेव्हा म्हणतो ते बघू आम्ही बघू हां, तू जा, ती मावशी वाट बघत असेल ना तुझी. तर तेव्हा जुई म्हणते काका तुम्ही माझ्या मावशीचं सोडा, तर जर समजा ती वयस्कर बाई उद्या तुम्हाला मामा बनवून गेली ना तर ते बघा तुम्ही. तर तेव्हा जेव्हा म्हणतो बघतो बघतो हां सगळं बघतो. तर तेव्हा जुई आता नंदिनीला म्हणते ताई मी एक सांगू का, उद्या तुम्ही मला दोघे तिकडे पाळणाघरात पाठवा ना, नाही म्हणजे जर का त्या बाईने मला धरलं तर मग तुम्ही तिला धरू शकता ना. तर तेव्हा जीवा आणि नंदिनी एकदमच उठतात आणि म्हणतात नाही 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 अजिबात नाही. तर तेव्हा जुई त्या दोघांचा हात पकडते आणि परत त्यांना खाली बसवते आणि म्हणते ऐका की माझं. तर तेव्हा नंदिनी आता बोट करूनच तिला म्हणते जुई अजिबात नाही, तू या भानगडीत अजिबात पडू नकोस. तर तेव्हा जेव्हा म्हणतो बघ तर ही नक्की स्वतःला डिटेक्टिव्हच समजायला लागली. तर तेव्हा जुई म्हणते अहो काका ऐका ना माझं, नाही म्हणजे तुम्ही मोठी माणसं,
तुमच्यासमोर ती सूममध्ये राहणार. आणि तुम्हीच म्हणाला ना की ती लहान पोरांना उचलून नेते, बरोबर ना? मग मी पण लहान, मग कोणाला कळणार पण नाही आणि लहान मुलांचा जीव पण वाचणार. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अरे वा जुई, पण बाळ एवढी हिंमत कशी काय आली तुझ्यात? आणि म्हणते तरी पण नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही तुझ्या जीवाची रिस्क नाही घेऊ शकत. शिवाय आपली कोणाशी ओळख पाळखसुद्धा नाही आहे. तर तेव्हा जुई म्हणते, ताई त्या दिवशी 5 गजरे आणि आज 5 गजरे, 10 गजऱ्यांची ओळख आहे आपली आणि असं पर्क करू नये हां. तर तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा आता तुम्हीच समजावा हिला. तर तेव्हा जुई म्हणते, काका मला सांगा, तुम्हाला मुलगी आहे का? तर तेव्हा जीवा म्हणतो, नाही आहे पण होणार आहे. तर तेव्हा जुई म्हणते, नक्की होईल, विषयच नाही. पण जर काका ती जर का कुठं अडकली असती तर तुम्ही तिला सोडवलं असतं ना? तर तेव्हा जीवा आणि नंदिनी एकाच वेळी म्हणतात, हो मग? तर जुई म्हणते, झालं की मग उद्या मला तुमची मुलगी समजा आणि मला तिकडे पाठवा. मग कसं तुम्ही तुमच्या मुलीला सोडवलं असतं ना, तसं मला पण सोडवा. आपण मिळून त्या बाईला पकडूया. आणि असं तिने म्हटल्यानंतर जेव्हा म्हणतो, हे बघ बाळा, तुला वाटतं तितकं सोपं नाही आहे हे आणि पिक्चरमध्ये दाखवतात ना तसं भारी पण नाही आहे. खूप खूप मोठा धोका आहे याच्यामध्ये. म्हणजे जर समजा त्या बाईने आम्हाला चकवा देऊन तुला बेशुद्ध केलं तर? त्या बाईकडे जे अत्तर आहे ना ते सुंगाय लावून ती बेशुद्ध करते. तसंच जर तिने तुझ्याबरोबर केलं तर मग? तर तेव्हा जुई म्हणते, तुम्हाला माहिती आहे का आमच्या नाशकामध्ये ना मी एका खोल हिरीत उडी मारून 133 सेकंद श्वास रोखून राहिले होते. मग तसंच मी आत्तासुद्धा अत्तर हुंगायची फक्त ॲक्टिंग करणार. खरं खरं मी काय अत्तर हुंगणार नाही. आणि असं ती सर्व काही सांगत असते आणि नंदिनी आणि जीवाला तर धक्क्यावरती धक्के बसत असतात आणि ते दोघंसुद्धा आश्चर्यचकित होत असतात आणि थक्क होऊनच तिच्याकडे बघत असतात. आणि एवढं सगळं तिने सांगितल्यानंतर आता जीवा आणि नंदिनी म्हणतात, बरं ठीक आहे. आणि नंदिनी म्हणते, अगं ये शूरवीर मुली, या सगळ्याची परवानगी फक्त मी एका अटीवरती देणार आहे, तुझ्या मावशीने हो म्हणाल्यावर. पण जर मावशी नाही म्हणाली तर मात्र मग आमचा नाईलाज असेल. तर तेव्हा जुई म्हणते, इतकंच ना, चला मग आता मावशीशी बोलूया. असं म्हणून आता हे तिघेसुद्धा उठतात आणि आता जुईच्या मावशीकडे जाऊ लागतात. आणि जात असताना मित्रांनो आता जुई जीवाचा एक हात आपल्या हातात घेते आणि नंदिनीचा एक आपल्या हातात घेते आणि हे तिघेसुद्धा आता पुढे चालू लागतात आणि हे तिघेसुद्धा खूप खुश असतात. तर इकडे मित्रांनो आता घरामध्ये वसू आणि रम्या आता खोलीत येतात. तर तेव्हा वसू म्हणते, बरं झालं बाई त्या विजयला शांत करून पाठवलंच ते. तेव्हा रम्या म्हणते, त्यात काय एवढं? तर वसू म्हणते, अगं त्यात काय एवढं? अगं त्याचा फोन आल्यानंतर धाबे दण आणले होते माझे. लग्न मोडायला निघालेला होता तो. आणि आता तो घरात काय शिरला, पार्थ आणि काव्याचा बँड काय वाजवला. कम्प्लीट अबाउट टर्न. कसं काय? आणि मला ही एक गोष्ट कळत नाही आहे की AIचं त्याच्या डोक्यात कुठून शिरलं. तर तेव्हा रम्या म्हणते, शिरलं नाही आहे, मी पेरलंय, ते पण रीतसर भेटून. आणि तुला म्हटलं होतं ना सकाळी की मी जरा बाहेर जाऊन येते. तर वसू म्हणते, अच्छा म्हणजे बाहेर जाऊन येते म्हणजे विजयला भेटायला गेली होतीस का तू? वा वा. असं म्हटल्यानंतर या दोघीसुद्धा हसू लागतात. आणि मित्रांनो आता रम्या ज्यावेळेस भेटायला गेलेली असते तर तेव्हा विजय खूप रागाला आलेला असतो. तर तेव्हा रम्या म्हणत असते, विजय माझं ऐकून तरी घे ना विजय. तर तेव्हा विजय म्हणतो, खूप ऐकलं तुझं. त्या दिवशी मला तुझी स्टोरी सांगितलीस ना त्यावेळी मला वाटलं की या मुलीवरती चांगलं नाही झालं. तुझ्या जखमांच्या वरती फुंकर घालायला आलो मी आणि तू मलाच फुंकर मारून उडवायला निघालीस. ओळखत नाहीस ना तू अजून मला. लक्षात ठेव रम्या, एकदा जीव लावला ना मी तर मग संपूर्णपणे स्वतः समोरच्याला हवाली करतो मी. पण जर समोरच्याने स्वतःचे रंग दाखवायला सुरुवात केली ना तर जीव घेतो पण पूर्णपणे. तर तेव्हा रम्या तर रडायचं नाटक करत असते आणि म्हणते, तू मला बोलू तरी दे ना विजय. तू जे काही ऐकलेस ना ते मी बोललेले नाही आहे, ते पार्थने AIने केलेलं आहे सगळं. आणि असं तिने सांगितल्यानंतर विजयला तर धक्काच बसतो आणि रम्या आता पुढं विजयचा हात आपल्या हातात घेते आणि म्हणते, मी मनाने तेव्हाच तुझी झाली आहे रे, मी असं का करेन. असं म्हणून ती रडत रडत आता विजयला मिठीच मारते मित्रांनो आणि म्हणते, हा काव्य आणि पार्थचा प्लॅन आहे आपल्याला वेगळा करण्याचा. आणि असं ती सगळं काही नाटकी बोलत असते. तर विजय मात्र सगळं काही खरंच समजतो आणि तिची माफी वगैरे मागतो. म्हणतो, सॉरी, खरंच सॉरी, मी तुझ्यावरती अविश्वास दाखवला. तर तेव्हा रम्या म्हणते, नाही नाही विजय, तू सॉरी म्हणू नकोस, पण मला कधीच सोडून जाऊ नकोस रे. तर तेव्हा विजय म्हणतो, नाही जाणार, कधीच नाही जाणार. आणि म्हणतो, आता बघ तुम्ही काय करतो ते. असं म्हणून तो खूप रागाला आलेला असतो.
आणि आता हे सगळं काही वसूला सांगितल्यानंतर वसूला तर खूप आश्चर्याचा धक्का बसतो. म्हणते, बाई माझे, अगं रम्या, दृष्टच काढायला पाहिजे ग तुझी खरंच. आणि मला तर वाटलं होतं की गेलं आता सगळं काही, पण तू खूप छान सावरलंस. तर रम्या म्हणते, तू फक्त बघत राहा आई. विजयच्या खांद्यावरती बंदूक नाही तर तोफ ठेवून कशी वाट लावते यांची. आणि यांचं असं मित्रांनो इकडे चालू असतं. आणि इकडे आता काव्याला चक्कर आलेली असते ना तिला, तर पार्थ खोलीमध्ये घेऊन आलेला असतो आणि मानिनी आता तिच्यासाठी पाणी घेऊन येते. तर तेव्हा काव्या तिला बघितल्यानंतर म्हणते, आई तुम्ही तुम्ही कशासाठी पाणी आणलं? तर तेव्हा मानिनी म्हणते, नाही घे तू पाणी घे. तर तेव्हा आता काव्या पाणी घेऊन पाणी पिऊ लागते. तर मानिनी आता विचारते, बरं वाटते का काव्या? तर तेव्हा पार्थ म्हणतो, काही होणार नाही आहे माझ्या फिसकारणाऱ्या मांजरीला, स्ट्रॉंग आहेत त्या. तर मानिनी पार्थवरती ओरडते, म्हणजे तू गप्प बस मेल्या, काय चाललो होतं तुझं बाहेर, केवढा तो आरडाओरडा. जरा हे लक्षात ठेव की आपली बायको प्रेग्नंट आहे. तिला नाही सहन झालं तर तिच्यावरती प्रेशर येऊ शकतं. जराही भान नाही रे तुला पार्थ. तर पार्थ म्हणतो, आई बाहेर काय स्थिती होती बघितलीस ना तू? त्या विजयला बघितलं ना की माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते. तर मानिनी म्हणते, त्या आगीला तुझ्या ना जरा शांत ठेवायला शिक, नाहीतर त्या आगीत सगळं काही जळून जाईल. जे काही चालले ना ते फार काही बरं चाललेलं नाही आहे. रम्याचं एकूणच हे सगळं असं वागणं, तिच्या मनात अजूनही सगळ्या या गोष्टी आहेत आणि हे सगळं तुझ्यापाशी बोलून दाखवणं हे काही बरं नाही आहे. वसुताईंचा कधीच भरोसा नव्हता मला, पण रम्याकडे बघून असं वाटत होतं की ती सुधारतीये, तिची गाडी रुळावरती येतेय, पण नाहीच. काव्याच्या बाबतीत ती अशी वागतीये. काल रात्री तुला गाठून हे सगळं असं बोलली. कठीणच आहे, खूप कठीण आहे. बाबा आले की मी त्यांच्याशी बोलणारच आहे. आणि तो विजय खरं तर तो चांगला मुलगा आहे. तर तेव्हा काव्या म्हणते, पण रम्या तिला किती चांगलं राहू देईल ना यात शंकाच आहे आई. आणि आई तुम्हाला खरंच असं वाटतं की विजय चांगला मुलगा आहे? तर मानिनी विचारते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? तर तेव्हा काव्या म्हणते, का कोण जाणे, पण मलाही असंच वाटते की विजय काही सरळ मार्गी मुलगा नाही आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो, यू आर राईट. त्याच्याकडे बघितलं ना तर कधीच चांगली वाईब येत नाही. तर मानिनी म्हणते, मला तर काय कळतच नाही आहे बाई. तर काव्या म्हणते, अहो आई असं का करता? एक साधा विचार करून बघा ना. विजय जेव्हापासून आपल्या घरी यायला लागलाय तेव्हापासून आपल्या घरात क्लेश वाढलेत असं नाही वाटत? आणि त्यात त्याची नजर. तर तेव्हा पार्थ म्हणतो, काय नजर काय? तर तेव्हा काव्या म्हणते, बेरकी आहे त्याची नजर. रम्याचा विषय निघाला की त्याचं भिजलेलं मांजर होतं, पण एरवी सतत त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे असं वाटतं. कावेबाज वाटतो तो. इन सिम्पल वर्ड्स आतल्या गाठीचा. तर पार्थ म्हणतो, हो मला सुद्धा तेच वाटतं. आणि म्हणतो, बाबांशी बोललोय मी या विषयावरती. तर तेव्हा काव्या म्हणते, आत्तापर्यंत फक्त रम्या होती, पण आता हा विजय सुद्धा आहे माझ्या रडारवर. आणि त्यानंतर मित्रांनो आता संध्याकाळी मानिनी शुभंकरोती म्हणत असते. आणि ती शुभंकरोती म्हणत असते इतक्यातच आता डोरबेल वाजते. आणि ती शुभंकरोती पूर्ण करून आता डोरबेल उघडायला जाते. आणि तेव्हा जीवा आता आलेला असतो, म्हणजे जीवा नंदिनी आलेले असतात आणि त्यांनी जुईला सुद्धा बरोबर आणलेलं असतं. तर तेव्हा मानिनी आता जुईला बघितल्यानंतर तिला हाय असं म्हणते. तर तेव्हा जुई म्हणते, तुम्ही मानिनी काकू आहात ना? तर तेव्हा मानिनीला तर आश्चर्यच वाटतं आणि ती म्हणते, हो. तर तेव्हा जुई लगेचच तिचा आशीर्वाद सुद्धा घेते आणि म्हणते, मोठी हो. तर म्हणजे मानिनी म्हणते, मोठी हो, आणि विचारते, तुला कसं माहिती ग? आणि नंदिनीला विचारते, ही कोण? तर तेव्हा जुई म्हणते, त्यांना काय विचारताय, मी सांगते ना, मी जुई आहे, यांनीच मला तुमच्या सगळ्यांच्याबद्दल सांगितलंय. पण मी इकडं काय करते असा विचार करताय ना? तर तेव्हा मानिनी हो असं म्हणत असते. तर तेव्हा आता जुई सांगू लागते, त्यांचं काय आहे ना, या दोघांना एका वयस्कर बाईला, असं ती बोलत असताना जीवा आणि नंदिनी दोघंसुद्धा जुई असं म्हणून तिला थांबवतात. तर तेव्हा मानिनी म्हणते, काय काय म्हणते ती वयस्कर वगैरे? तर तेव्हा जीवा म्हणतो, नाही नाही काय आहे, उद्या ना आम्हाला एका वयस्कर बाईंना भेटायचं आहे आनंद निवासमध्ये. सो त्यांना उद्या जुईला त्यांच्याकडे सुपूर्द करायचं आहे. तर तेव्हा नंदिनीसुद्धा हां हो असं म्हणत असते आणि मानिनीला बरोबर ते कळत असतं मित्रांनो. तर नंदिनी पुढं सांगते, हो म्हणजे जुईला NGOमध्ये टाकायचं आहे ना, तर आजची रात्र ती इथेच राहणार आहे आई. तर तिने असं म्हटल्यानंतर मानिनी तर खुश होते आणि म्हणते, आपल्याकडे राहणार आहे, अरे वा किती छान. तर तेव्हा जुई एक पान आता मानिनीच्या हातात देते आणि म्हणते, तुमच्यासाठी. तर मानिनी विचारते, काय आहे? आणि उघडून बघते तर त्याच्यामध्ये गजरा असतो. तर जुई म्हणते, मी मावशीला मदत करते ना गजरा विकायला, मग त्यातलाच एक आणलाय आणि हे तुम्हाला फ्री. असं म्हटल्यानंतर हे तिघंसुद्धा हसू लागतात. तर मानिनी म्हणते, थँक्यू, आणि मला तू खूप आवडलीस.
तर मानिनी पुढे नंदिनीला म्हणते, नंदिनी मला तर वाटते फक्त आजचीच रात्र का, हिला ना कायमचं आपलं इथेच ठेवून घ्यावं. आणि म्हणते बरं जुई तुला काय हवं नको ते सांगायचं हां दोघांना. आणि म्हणते बरं ठीक आहे मी जरा शेजारी परांजपे आजींच्याकडे जाऊन येते. पार्थ आणि काव्या डॉक्टरांच्याकडे गेले चेकअपला, ते येतीलच इतक्यात. मी आले की आपण गप्पा मारू, असं सांगून ती आता तिथून निघून जाते. तर मानिनी गेल्यानंतर आता नंदिनी जीवाला म्हणते बरं झालं तिने म्हणजे जुईने आईंच्या समोर त्या वयस्कर बाईचा विषय नाही काढला ते, नाहीतर आईंच्याकडून चांगलाच ओरडा बसला असता आपल्याला. तर तेव्हा जेव्हा म्हणतो नाही मला तर हेही वाटलं होतं की जुईची जी मावशी आहे ती आपल्याला झापते की काय, म्हणजे तिला आपल्यासोबत येऊ देणार नाही. पण ती बाई पैसे द्या आणि घेऊन जा म्हणाली चक्क. तर तेव्हा नंदिनी म्हणते हो बघा ना, आणि मला काय वाटतं माहिती का, हे सगळं आटोपलं ना की आपण जुईला परत एकदा तिच्या मावशीकडे सुपूर्द करूयात. तर तेव्हा जीवा म्हणतो हो हो. आणि इतक्यातच आता जुई त्यांच्यापासून लांब पुढे गेलेली असते, सगळं घर वगैरे बघत बघत ती पुढे गेलेली असते. आणि तेव्हा आता हे दोघं तिच्याजवळ जातात. तर तेव्हा जुई विचारते हे तुमचं घर आहे, आणि म्हणते एकदम पिक्चरचा सेटच दिसतोय, एकदम भारी. मी बघते ना पिक्चर त्यामध्ये सुद्धा असं मोठं मोठं झुंबर, असं पायऱ्या असतात, पण पहिल्यांदाच असं समोर बघते. तर नंदिनी म्हणते आवडलं ना तुला, आणि या घराला तुझंच घर समज. तर तेव्हा जुई म्हणते नको मला असं मोठं घर नको, मला फक्त प्रेम करणारी माणसं हवी आहेत. तर तेव्हा जीवा म्हणतो अगं ये नकटे, अगं नकटे असून सुद्धा कसं एवढ्या मोठ्या लोकांसारखं बाता फेकतेस ग. आणि नंदिनीला म्हणतो नंदिनी इतक्या मोठ्या मोठ्या बाता फेकते ना, म्हणजे नक्कीच हिला भूक लागली असणार आहे, हिला काहीतरी खायला दे. तर तेव्हा जुई म्हणते हो आणि काकांना पण वाढ. तर तेव्हा जेव्हा म्हणतो हो वाढ, मी आलोच फ्रेश होऊन, असं म्हणतो तिथून निघून जातो. तर तेव्हा नंदिनी लगेचच जुईला बसवते आणि म्हणते एकदम आरामात बस, आणि म्हणते पाय वर घेऊन बसलीस तरी चालणार आहे, मी ना तुझ्यासाठी वरण भात घेऊन येते, असं सांगून नंदिनी आतमध्ये जाते. आणि तेव्हा जुईचं लक्ष समोर ठेवलेल्या हत्तीकडे जातं, आणि ती लगेचच जाऊन तो हत्ती आपल्या हातात घेते. आणि इतक्यातच बाहेरून आता वसू आणि आशाताई येते. तर तेव्हा आतमध्ये येत असताना वसू आशाताईला थांबवते आणि म्हणते अगं हळू जरा, काचेची भांडी आहेत त्याच्यामध्ये, नीट सांभाळून जरा, आणि जर त्यामधलं एक जरी भांडं फुटलं ना तर मग तू आहेस आणि मी आहे, कळलं ना तुला, आत नेऊन ठेव जा. आणि जुईला बघितल्यानंतर वसू तर रागारागातच आता तिच्याकडे येऊ लागते. आणि तेव्हा जुई तर तो हत्ती आपल्या हातामध्ये घेऊन त्याच्याकडे छान अशी बघत असते, त्याच्याबरोबर खेळत असते. तर वसू आता जाऊन एकदमच मागून त्याच्यावरती ओरडते कोण आहेस तू. तर तेव्हा जुईच्या हातामधून तो हत्ती खाली पडतो आणि फुटतो, आणि ती खूप घाबरते. तर तेव्हा वसू परत त्याच्यावरती ओरडते कोण आहेस तू आणि काय करतेस आमच्या घरात, आणि बोलशील का नाही आता, असं ती म्हणत असते. इतक्यातच नंदिनीला ऐकू गेल्यानंतर आता नंदिनी धावतच येते आणि जुईजवळ येऊन विचारते वसू आत्या काय झालं. तर तेव्हा वसू परत ओरडते, म्हणते कोण आहे ही मुलगी, महागडं शोपीस फोडलं हिने. तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो मग ठीक आहे ना वसू आत्या, शांत व्हा आणि नीट बोला जरा, जुई नाव आहे हिचं, मी आणले तिला घरी. तेव्हा वसू म्हणते तू आणलंस कुठून, कचऱ्यातून उचलून आणलंस. तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो ही काय भाषा आहे तुमची, काय बोलताय तुम्ही, आणि प्लीज जरा शांतपणे बोला ना तुम्ही, घाबरली आहे ती. तर तेव्हा जुई तर मात्र मित्रांनो रडतच असते, आणि नंदिनी आता तिला आपल्या जवळ घेते आणि म्हणताय कचऱ्यातून वगैरे काय म्हणताय, आणि माणूसच आहे ती सुद्धा, आणि काही हात पसरून भीक वगैरे मागत नाही, गजरे विकून पैसे मिळवते ती. तर मित्रांनो वसू चक्क म्हणते काय बाई, म्हणजे तू आता आई होऊ शकत नाहीस म्हणून रस्त्यावरच्या भेकारड्या मुलीला घरी घेऊन आलीस तू, आणि असं बोलून ती आता आशाला जोराने हाक मारते. तर तेव्हा आता आशा लगेचच येते, आणि आशा आल्यानंतर वसू एकदमच आशाला म्हणते या मुलीला ना तिच्या सामानासकट घराबाहेर काढ. तर तेव्हा जुई तर रडत रडत आता नंदिनीलाच मिठी मारते. तर नंदिनी म्हणते आत्या बाद झालं आता, पुन्हा एकदा जर भिकारी म्हणालात ना तर तेव्हा वसू म्हणते तर काय. तर तेव्हा नंदिनी म्हणते हे घर माझं सुद्धा आहे आणि मी आणलेलं आहे तिला, तुम्हाला तिला बोलण्याचा काही एक हक्क नाहीये. तर तेव्हा वसू म्हणते तुम्ही बाहेरची रोगराई घरात आणायची आणि मी काही बोलायचं सुद्धा नाही, आणि बघ ना गं या मुलीने काय केले, ते महागडं शोपीस फोडून टाकले, कोण भरून देणार आहे ते. तर तेव्हा नंदिनी म्हणते मी भरून देईन, आणि वस्तूंच्या पेक्षा ना समोरच्यांचं मन जपायला शिका जरा, काचेपेक्षा नाजूक आणि मौल्यवान असतं ते. तर तेव्हा जीवासुद्धा तिथं आलेला असतो, आणि तो आता जुईला म्हणतो जुई तू चल वरती चल. तर तेव्हा वसू म्हणते आता काय तू खोलीत घेऊन जाणार आहेस तिला. तर तेव्हा जीवा म्हणतो हो आमच्या खोलीत घेऊन चाललोय. तर वसू म्हणते अरे बाहेरची आहे ही. तर तेव्हा नंदिनी म्हणते बाहेरची नाही घरचीच आहे, माझीच मुलगी आहे असंच समजा हवं तर. तर वसू म्हणते तुझी मुलगी समजू,
अच्छा अच्छा, म्हणजे स्वतः तू आता आयुष्यामध्ये आई होऊ शकणार नाहीस हे मान्य केलेलं दिसतेस तू. तर असं तिने म्हटल्यानंतर आता जीवा तर जोराने आत्या असं तिच्यावरती ओरडतो. तर तेव्हा आता नंदिनी जीवाला इशाऱ्याने शांत बसायला सांगते आणि जुई समोर आहे असं ती बोलून इशाऱ्याने सांगते. तर वसू आता आशावरती ओरडते आणि म्हणते, तू काय माझ्या तोंडाकडे बघतेस, आवर हे सगळं लवकर. असं बोलून ती आता तिथून निघून जाते. तर तेव्हा आता ती निघून गेल्यानंतर जीवा आता जुईला शांत करू लागतो. म्हणतो, अगं ये बाळा नको रडू, असं काय करतेस, आमची धाडसी नकटी अशी रडूबाई कधी झाली. तर तेव्हा आता जुई खूप रडत असते आणि म्हणते, मी जाते माझ्या घरी, माझ्यामुळे तुम्हाला बोलणी बसली तर. आणि ते असं नंदिनी ताईला का म्हणाले. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अगं ठीक आहे, त्यांना सवय आहे अशी बोलण्याची, आम्ही कोणीच त्यांना सिरियसली घेत नाही. आणि म्हणते खरंच. आणि जीवाला म्हणते, हो का नाही हो काका. तर तेव्हा जीवा म्हणतो, वय तर आम्ही कोण बी त्यांना सिरियसली घेत नाही. तर तेव्हा तिच्यासारखं बोलल्यानंतर जुई थोडीशी नॉर्मल होते आणि म्हणते, असं वय, मग मी पण नाही घेत. तर तेव्हा जीवा म्हणतो, बरं मला सांग, तू आमची खोली बघणार. तर जुई विचारते, कुठं आहे तुमची रूम. तर तेव्हा जीवा म्हणतो, ती तिकडे. तर तेव्हा जुई लगेचच त्या दिशेने धावत सुटते आणि ती एकट्यानेच धावत धावत पुढे जाते. आणि ज्यावेळेस आता जीवाने नंदिनीच्या खोलीमध्ये येते तर ती खोली सगळीकडे बघतच राहते, तिला खूप छान वाटतं. आणि आता ती जाऊन आरशासमोर उभी राहते. आणि तेव्हा जीवानी नंदिनी मागे येऊन तिच्याकडे हसत बघत बघत उभे राहतात. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जुईने मित्रांनो आता ते म्हणजे जीवाने जे घुंगरू आणलेले असतात ते त्याच्या होणाऱ्या मुलीसाठी तेच घुंगरू आता उचलून जुई हातामध्ये घेते. तर तेव्हा जीवा तिला एकदमच म्हणतो, अगं थांब. तर तेव्हा जुई ते घुंगरू लगेचच ठेवते आणि म्हणते, माफ करा काका, मी नाही परत घेणार. तर इकडे आता विजयने रम्या आणि वसूला बाहेर भेटायसाठी बोलवलेलं असतं आणि विजय आता त्या दोघींना सांगत असतो, मी जो प्लॅन केलेला आहे जर तो एक्झिक्यूट केला तर ते काहीही करू शकणार नाहीत, त्यांचे हात दगडाखाली असतील. पण आपण जर हे केलं तर यापुढे माझ्या रम्याला कोणी ओरडू शकणार नाही आणि तिच्यावरती कोणी हात उचलू शकणार नाही. आणि दुसरीकडे मित्रांनो, आता पार्थने काव्याच्या डोळ्यावरती हात ठेवलेला असतो आणि तो म्हणतो 1 2 3 असं म्हणून तो हात काढतो आणि तिला बघायला सांगतो. आणि जेव्हा आता काव्या बाजूला बघते तर ते बघितल्यानंतर तिला आश्चर्यच वाटतं, म्हणजे ती खूप खुश होते. पण मित्रांनो, त्यांनी जे काही असतं ते दाखवलेलं नाही आहे, पण काव्याच्या चेहऱ्यावरती मात्र खूप आनंद असतो. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.